गुरांचा चारा पाहून परतणाऱ्या मावस भावांच्या दुचाकीला डंपरची धडक बसून कैलास पाटील राहणार चिंचोली तालुका जळगाव वय 13 हा मुलगा जागीच ठार झाला, तर त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप पिके वय वर्ष 26 हा तरुण जखमी झाला असल्याची घटना घडली आहे। अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय। तालुक्यातील चिंचोली येथील रोहन कैलास पाटील हा मुलगा चारा घेण्यासाठी त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इथे याच्यासोबत दुचाकीवर गेला होता। पारगाव येथे भरधाव डंपरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने रोहन पाटील हा मुलगा जागीच ठार झाला, तर त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप पिके हा जखमी झाला। हा अपघात काल शुक्रवार सायंकाळी लेंडी नाला पुलाजवळच्या पुढे आसोदा रस्त्यावर झाला। अपघातानंतर चालक डंपर जागेवर सोडून फरार झालाय। चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहन व त्याचा मावस भाऊ अक्षय इथे हे दोघे जण शुक्रवारी सायंकाळी आसोदा येथे दुचाकीने MH19 DF 6501 या दुचाकीवर गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते। तेथून दोघे जण परतत असताना लेंडी नाला पुलाच्या अगोदर समोरून येणाऱ्या डंपरची MH153723 दुचाकीला धडक बसली। त्यात अक्षय हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर रोहन मागच्या चाकाखाली आल्यामुळे तो जागीच ठार झाला। अपघातानंतर तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला। अपघात होताच डंपर चालक वाहन जागेवर सोडून पसार झाला असून पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला आहे। अक्षय हा आसोदा इथे जात असताना रोहन देखील त्याच्यासोबत जायला निघाला। त्यावेळी अक्षयने त्याला सांगितले की आज तू माझ्यासोबत येऊ नको, मात्र तो ऐकायलाच तयार नव्हता। रोहननं हट्ट करून तो मावस भावासोबत गेलाच, मात्र घरी परतण्यापूर्वीच रोहनवर काळाने झडप घातली। रोहन हा चिंचोली येथेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत होता। तो नेहमी त्याचा मावस भाऊ अक्षयसोबत राहायचा, कुठेही जायचं असल्यास त्याच्यासोबत तो असायचा। मात्र 13 वर्षीय रोहनने अचानक साथ सोडल्याने मावस भाऊ अक्षयलाही मोठा धक्का बसलाय। कष्टकरी पाटील दाम्पत्याला एक मुलगी असून रोहन हा एकुलता एक मुलगा होता। शुक्रवारी तो गुरांसाठी चारा घेण्यासाठी गेला आणि घरी एकुलते एक मुलाच्या मृत्यूची वार्ता पोहोचली। अपघातात रोहनच्या मृत्यूची माहिती मिळताच मुलांच्या आईवडिलांनी आणि नातेवाईक गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली। त्यांनी केलेल्या प्रचंड आक्रोशामुळे सर्वांचंच मन हेलावलं।